गुड मॉर्निंग. आपण पहिल्या टर्ममध्ये समाजशास्त्र बी ए भाग 1साठी समाजशास्त्राचा परिचय इंट्रोडक्शन टू सोशोलॉजी हा पेपर आपण अभ्यासला. आपण पहिल्या सेमिस्टरसाठी तो पेपर होता. त्याच्या ऑनलाईन आपल्या परीक्षा झाल्या. ऑनलाईन परीक्षेचे निकाल देखील लागले. हा जून महिना आणि त्यानंतर जुलै महिना आणि जुलै महिन्याच्या शेवटी अंदाजे दुसऱ्या टर्मच्या म्हणजे सेमिस्टर 2च्या परीक्षा होण्याची शक्यता आहे. परीक्षेचं स्वरूप विद्यापीठ ठरवेल तरी देखील सेमिस्टर 1साठी ज्या पद्धतीनं परीक्षा घेतल्या गेल्या त्या पद्धतीनंच सेमिस्टर 2साठी परीक्षा घेतल्या जातील. त्यामुळे आपण सेमिस्टर 2साठी समाजशास्त्र बी ए भाग 1चा एकूण अभ्यासक्रम आणि आपण तो सिलॅबस याबाबतची जे ऑनलाईन लेक्चर आहेत ती या लेक्चरच्या माध्यमातून आपण सुरू करतो आहे. प्रत्येकानं हा व्हिडिओ आपल्या ग्रुपवर सेंड केल्यानंतर प्रत्येकानं तो व्हिडिओ बघायचा आहे. त्यानुसार आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. तर समाजशास्त्राचा सेमिस्टर 1चा पेपर होता. समाजशास्त्राचा परिचय, समाजशास्त्राची ओळख. तर सेमिस्टर 2साठी आपला पेपर आहे उपयोजित समाजशास्त्र. या व्हिडिओमध्ये माझ्या जिथं मी बोलतो आहे म्हणजे माझा बोलण्याचा जो भाग दिसतो आहे कोपरा त्या ठिकाणी उपयोजित समाजशास्त्र हा शब्द लिहिलेला आहे, तो दिसत नाही. तर आपल्या सेमिस्टर 2साठी समाजशास्त्राचा जो पेपर आहे पेपर क्रमांक 2 त्याचं नाव आहे उपयोजित समाजशास्त्र. त्याला इंग्रजीमध्ये आपण अप्लाइड सोशॉलॉजी म्हणू शकतो. अप्लाइड सोशॉलॉजी म्हणजेच समाजशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर समाजाच्या विकासासाठी आणि आपल्या व्यक्तिगत विकासासाठी नोकरी, व्यवसाय, इतर बाबीसाठी या समाजशास्त्राच्या अभ्यासाचा काय उपयोग होतो त्याचा विचार आणि काही महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आपण सेमिस्टर 2 उपयोजित समाजशास्त्र या पेपरच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत. उपयोजित समाजशास्त्रासाठी जो सिलॅबस आहे, जो अभ्यासक्रम आहे त्याची थोडक्यात आपण ओळख करून घेतो आहे. आपला उपयोजित समाजशास्त्राचा जो पहिला प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव आहे समाजशास्त्रासंबंधीचे सैद्धांतिक दृष्टिकोन. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे समाजशास्त्रासंबंधीचे सैद्धांतिक दृष्टिकोन. या प्रकरणामध्ये आपण संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोन ऑगस्ट कॉम्त आणि एम एन श्रीनिवास या शास्त्रज्ञांचे दृष्टिकोन, त्यांचे विचार आपण अभ्यासणार आहोत. त्याबरोबर ब आहे संघर्षवादी दृष्टिकोन. यात आपण कार्ल मार्क्स आणि ए आर देसाई या समाजशास्त्रज्ञांचे संघर्षवादी दृष्टिकोनातून समाजाच्या अभ्यासाविषयी सांगितलेले जे दृष्टिकोन आहेत किंवा विचार आहेत त्या विचारांचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिला टॉपिक आहे समाजशास्त्रासंबंधीचे सैद्धांतिक दृष्टिकोन. आपला दुसरा टॉपिक आहे, दुसरं प्रकरण आहे जनसंप्रेषण माध्यमे आणि समाज. जनसंप्रेषण माध्यमे आणि समाज. जनसंप्रेषण माध्यमाला आपण आपल्या सोप्या भाषेत प्रसार माध्यम म्हणू शकतो. या प्रसार माध्यम आणि समाजाचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. त्यात जनसंप्रेषण, त्याचा अर्थ आणि वैशिष्ट्ये, जनसंप्रेषण माध्यमांचे प्रकार, त्यातले प्रामुख्याने 2 प्रकार आपण अभ्यासणार आहोत. लोकमाध्यमे आणि आधुनिक माध्यमे. हे पारंपरिक माध्यमे आणि आधुनिक माध्यमे. त्यानंतर जनसंप्रेषण माध्यमांचा समाजावरील प्रभाव हा दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण अभ्यासणार आहोत. म्हणजेच प्रसार माध्यमे आणि समाज यांचं रिलेशन काय आहे.
प्रसारमाध्यमांचा समाज जीवनावर कसा परिणाम होतो, त्याचा प्रभाव कसा पडतो, याचा विचार, याचा अभ्यास आपण दुसऱ्या टॉपिकमध्ये करणार आहोत. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे आधुनिक समाजातील सामाजिक परिवर्तन. या टॉपिकमध्ये आपण समाजातील जे सामाजिक परिवर्तन आहे, परिवर्तनाची समाजशास्त्रातील जी महत्त्वाची संकल्पना म्हणून सामाजिक परिवर्तनाचा अर्थ, आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण या सामाजिक परिवर्तनाच्या 2 प्रमुख संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. आणि त्यानंतर सामाजिक चळवळीचा अर्थ व प्रकार, सामाजिक चळवळ सामाजिक परिवर्तनासाठी किती पूरक आहे किंवा सामाजिक चळवळ म्हणजे काय, आणि आत्तापर्यंत ज्या सामाजिक चळवळी आपल्या समाजात होऊन गेलेले आहेत किंवा होत आहेत, त्या सामाजिक चळवळींचा आपण कोणकोणत्या प्रकारातून त्या सामाजिक चळवळी निर्माण होतात, ते प्रकार आपण अभ्यासणार आहोत. आणि चौथा टॉपिक आहे समाजशास्त्राचे उपयोजन. म्हणजेच आपला सेमिस्टर 2चा पेपरचा आपला जो टायटल आहे उपयोजित समाजशास्त्र, त्यात उपयोजित समाजशास्त्र म्हणजे समाजशास्त्राचं महत्त्व काय, समाजशास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्याला काय माहिती मिळते, ज्ञान आपलं कसं प्रगल्भ होतं, समाजशास्त्राच्या अभ्यासाच्या माध्यमातून मानवी जीवनाला कशी चालना मिळते, व्यक्तिगत विकासासाठी, नोकरी, व्यवसायासाठी समाजशास्त्राचं अध्ययन किती उपयुक्त आहे, याचा विचार आपण थोडक्यात समाजशास्त्राचे उपयोजन या टॉपिकमध्ये आपण करणार आहोत. या टॉपिकमध्ये आपण उपयोजित समाजशास्त्र, आता जे मी सांगितलं त्याचा अभ्यास करणार आहोत. तर समाजशास्त्र एक व्यवसाय म्हणून समाजशास्त्राच्या अभ्यासामुळे मानवी समाज जीवनाच्या विकासासाठी धोरण आखणी, नियोजन, अध्यापन आणि संशोधन यासाठी या शास्त्राच्या अभ्यासाचा कसा उपयोग होतो, म्हणजे समाज जीवनासाठी, सामाजिक व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी हे शास्त्र कसं उपयुक्त होतं, याचा आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. आणि त्यानंतर तिसऱ्या मुद्द्यात आपण समाजशास्त्राच्या अभ्यासकासाठी समाजाच्या विविध सामाजिक क्षेत्रात असणाऱ्या करिअरच्या संधी आपण कोणकोणत्या ठिकाणी आहेत, त्या करिअरच्या संधीचा आपण विचार करणार आहोत. सर्वसामान्यपणे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा असतील किंवा इतर कोणतेही घटक असतील जिथं आपण सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून जाऊ शकतो, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जाऊ शकतो, अशा सर्व क्षेत्रात सर्वच पदवीधारकांना नोकरी, व्यवसायाच्या संधी मिळतात. पण समाजशास्त्राचं जर आपण अध्ययन केलं, समाजशास्त्राची जर पदवी आपण धारण केली, तर समाजशास्त्राच्या विद्यार्थ्याला, समाजशास्त्राच्या अभ्यासकाला समाजशास्त्राचा तो पदवीधर आहे म्हणून समाज कल्याण क्षेत्र, बिगर शासकीय संघटना, समाजसेवी संघटना, समाज कल्याण विभाग, कारखान्याचे जे समाज कल्याण विभाग आहेत किंवा मनुष्यबळ विभाग आहेत, अशा विभागात कशा संधी मिळतात त्याचा विचार आपण थोडक्यात चौथ्या टॉपिकमध्ये करणार आहोत. म्हणजे या पद्धतीने समाजशास्त्राचा सेमिस्टर 2 उपयोजित समाजशास्त्र या पेपर क्रमांक 2चा सिलेबस आहे. पहिला टॉपिक आहे समाजशास्त्रासंबंधीचे दृष्टिकोन, दुसरा टॉपिक आहे जनसंप्रेषण, माध्यमे आणि समाज, तिसरा टॉपिक आहे आधुनिक समाजातील सामाजिक परिवर्तन, चौथा आहे समाजशास्त्राचे उपयोजन. असा आपला एकूण सिलेबस असणार आहे. आपण सुरुवातीला हा सिलेबस पूर्ण करत असताना पहिले 3 टॉपिक आपण पूर्ण करणार आहोत. जसं पहिल्या सेमिस्टरसाठी एकूण 4 टॉपिकपैकी 3 टॉपिक सिलेबसला परीक्षेसाठी, सिलेबसला सगळे आहेत पण परीक्षेसाठी 3 टॉपिकचा विचार केला गेला. त्या पद्धतीने सुरुवातीला आपण 3 टॉपिक, 3 प्रकरणाचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. तर आपण पहिलं प्रकरण आपण सुरू करतोय. पहिलं प्रकरण आहे समाजशास्त्रासंबंधीचे सैद्धांतिक दृष्टिकोन. सर्वसामान्यपणे आपण शास्त्र, एखादा विषय याचा जर विचार केला तर प्रत्येक शास्त्र ज्याच्या आधारावर शास्त्र बनतं, तर मी तर म्हणेन प्रत्येक विषय, अभ्यासाचा एक विषय किंवा अभ्यासाची एखादी शाखा ज्याच्या आधारावर शास्त्र बनते
समाज जीवनाचा अभ्यास करणारी शाखा म्हणून आपण समाजशास्त्राचा विचार करू शकतो. समाजशास्त्राचा उल्लेख करत असताना शास्त्र हा शब्द येतो. शास्त्र शब्द काय येतो तर तो विषय, त्या विषयाच्या माध्यमातून केला जाणारा अभ्यास हा वैज्ञानिक चौकटीनुसार केला जातो. प्रत्येक विज्ञानाच्या प्रत्येक विषयासाठी, ते सामाजिक विज्ञान असेल किंवा सामाजिक शास्त्र असतील किंवा नैसर्गिक विज्ञान असेल किंवा सायन्समधली म्हणजे ज्याला आपण नैसर्गिक शास्त्रे म्हणू शकतो ते विषय असतील, प्रत्येक विषयानं त्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी तो अभ्यास कसा करावा, कोणत्या पद्धतीने करावा, त्या अभ्यासाच्या माध्यमातून माहिती कशी संकलित करावी, त्यातून सिद्धांत संकल्पना कशा मांडाव्यात, यासाठी प्रत्येक शास्त्राची अभ्यासाची चौकट आहे. त्याला आपण शास्त्रीय चौकट म्हणू शकतो, त्याला अभ्यासाची चौकट म्हणू शकतो. त्यामुळे या अभ्यासाची चौकट ज्या शास्त्रीय चौकटीवर आधारलेली आहे, त्या शास्त्रीय चौकटीच्या माध्यमातून समाजशास्त्राचा अभ्यासक सामाजिक जीवनाचा अभ्यास करतो. आणि सामाजिक जीवनाचा अभ्यास केल्यानंतर त्याबाबत एक स्पष्ट नियम, कल्पना, ज्याला मूलभूत संकल्पना आहे व ज्याला सिद्धांत म्हटलं जातो, तो सिद्धांत मांडला जातो. तो सिद्धांत मांडत असताना समाजातील त्या सामाजिक संबंध, सामाजिक जीवन, समाजाची रचना व समाजाची व्यवस्था याबाबत समाजशास्त्रज्ञ एखादा दृष्टिकोन सांगतो, एखादा विचार मांडतो, एक दृष्टिकोन मांडतो. त्याला समाजशास्त्रासंबंधीचे किंवा त्या विषयातले सैद्धांतिक दृष्टिकोन म्हटलं जातं. आणि त्या विषयाच्या अभ्यासासाठी हे सैद्धांतिक दृष्टिकोन, विशिष्ट सिद्धांत, त्या सिद्धांताकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन. दृष्टिकोन या शब्दाची जर आपण फोड केली, दृष्टी आणि कोण, आपली दृष्टी, प्रत्येकाची दृष्टी आपण समाजाकडे पाहतो, कोणत्या अँगलनं पाहतो, कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, मी कोणत्या कोणातून पाहतो हे महत्त्वाचं आहे. मी जर एखाद्या व्यक्तीकडे एखादी व्यक्ती हुशार आहे या कोणातून पाहत असेल तर माझा दृष्टिकोन काय सांगतो, ती व्यक्ती हुशार आहे. माझा कोण जर ती व्यक्ती गंड आहे, हुशार नाही असा असेल, तर त्या व्यक्तीकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन ती व्यक्ती हुशार नाही असा होऊ शकतो. त्यामुळे समाजशास्त्र, समाज जीवनाचा अभ्यास करत असताना समाजाचा अभ्यासातून जे तत्त्व, ज्या तथ्य म्हणू शकतो, ज्या ठळक घटना समोर येतात त्याला आपण सिद्धांत कल्पना म्हणू शकतो. त्या सिद्धांत कल्पनेला आपण सिद्धांत म्हणू शकतो. त्या सिद्धांताबाबत मांडलेला जो दृष्टिकोन आहे त्याला आपण सैद्धांतिक दृष्टिकोन म्हणू शकतो. या विविध दृष्टिकोनांचा अभ्यास समाजशास्त्रात अगदी सुरुवातीपासून केला जातो. सर्वसामान्यपणे समाजशास्त्र हे आधुनिक काळातील एक प्रमुख सामाजिक विज्ञान आहे आणि या विज्ञानात मानवी समाजाचा सविस्तर अभ्यास केला जातो. आणि अभ्यास करत असताना विविध दृष्टिकोनातून केला जातो. सर्वसामान्यपणे समाजशास्त्रात असणाऱ्या दृष्टिकोनांचा आपण विचार केला तो उत्क्रांतीवादी दृष्टिकोन, प्रसारवादी दृष्टिकोन, संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोन, संघर्षवादी दृष्टिकोन, प्रघटनाशास्त्रीय दृष्टिकोन, लोकान्वय पद्धतीशास्त्रीय दृष्टिकोन, प्रतिकात्मक आंतरक्रियावादी दृष्टिकोन, प्राच्य विद्यात्मक दृष्टिकोन, सभ्यतीकरणाचा दृष्टिकोन, अशा अनेक दृष्टिकोन समाजशास्त्रात असलेले दिसून येतात. कारण सामाजिक जीवनाचा अभ्यास करणाऱ्या अनेक समाजशास्त्रज्ञांनी आपल्या सिद्धांत कल्पनेच्या माध्यमातून समाजाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे. आणि अशा अनेक दृष्टिकोनाचा अभ्यास या शास्त्रात केला जातो. आपण आपल्या BA1चा सिलेबस समोर ठेवून आणि अभ्यासक्रमात असणाऱ्या अनेक दृष्टिकोनापैकी प्रमुख 2 दृष्टिकोन आपण अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला दृष्टिकोन आहे संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोन आणि दुसरा दृष्टिकोन आहे संघर्षवादी दृष्टिकोन. या दृष्टिकोनांचा आपण अभ्यास करणार आहोत. सामान्यपणे दृष्टिकोन म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा बौद्धिक मार्ग म्हणजे दृष्टिकोन होय. मगाच सांगितलं की मला जर एखादी व्यक्ती हुशार वाटत असेल तर माझा दृष्टिकोन काय असतो, ती व्यक्ती हुशार आहे. मला वाटत असेल ती व्यक्ती हुशार नाही तर माझा दृष्टिकोन काय असणार आहे, ती व्यक्ती हुशार नाही. त्यामुळे माझ्या बुद्धीच्या, माझ्या कुवतीनुसार, माझ्या बुद्धीनुसार मी
समाजातल्या एखाद्या गोष्टीकडे पाहतो त्यावेळी तो माझा दृष्टिकोन म्हणतो. हा दृष्टिकोन जर शास्त्रीय चौकटीला अनुसरून असेल तर त्याला सैद्धांतिक दृष्टिकोन म्हटले जाते. त्यामुळे सैद्धांतिक दृष्टिकोन म्हणजे काय हे पाहत असताना एखाद्या घटनेकडे पाहण्याचा आणि तिच्याविषयी विचार करण्याचा असा बौद्धिक मार्ग की जो एखाद्या सिद्धांतावर आधारित असतो त्याला सैद्धांतिक दृष्टिकोन असं म्हटलं जातं. सैद्धांतिक दृष्टिकोन म्हणजे काय याचा जर विचार केला तर सैद्धांतिक दृष्टिकोन म्हणजे एखाद्या घटनेकडे पाहण्याचा तिच्याविषयी विचार करण्याचा असा बौद्धिक मार्ग की जो एखाद्या सिद्धांतावर आधारित असतो. म्हणजेच सिद्धांतावर आधारित असणारा असा बौद्धिक मार्ग की जो समाजाकडे त्या सिद्धांतिक दृष्टिकोनातून पाहतो त्याला सैद्धांतिक दृष्टिकोन असं म्हटलं जातं. समाजशास्त्रात या पद्धतीचे दृष्टिकोन अभ्यासले जातात. त्यात रचनात्मक आणि प्रकार्यात्मक दृष्टिकोन आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. संघर्षवादी दृष्टिकोन आपण अभ्यासणार आहोत आणि या प्रत्येक दृष्टिकोनाचे 2-2 शास्त्रज्ञ त्यांचे विचार आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यामुळे सैद्धांतिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून त्या शास्त्राच्या विकासाला चालना मिळू शकते. त्यामुळे सैद्धांतिक दृष्टिकोन म्हणजे काय तर सर्वसामान्यपणे एखाद्या घटनेकडे पाहण्याचा आणि तिच्याविषयी विचार करण्याचा बौद्धिक मार्ग जो एखाद्या सिद्धांतावर आधारित असतो त्याला आपण सैद्धांतिक दृष्टिकोन म्हणू शकतो. त्यामुळे या सैद्धांतिक दृष्टिकोनाचा अभ्यास करत असताना आपण प्रामुख्याने या टॉपिकमध्ये संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोन आणि संघर्षवादी दृष्टिकोन आपण अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला दृष्टिकोन आहे संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोन. कारण संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोनचा अभ्यास करत असताना यातले प्रामुख्याने ऑगस्ट कॉम्त आणि डॉक्टर M.N. श्रीनिवास यांनी या दृष्टिकोनातून समाज जीवनाकडे कोणत्या अर्थाने पाहिले किंवा त्यांनी हा दृष्टिकोन कसा विकसित केला याचा आपण अभ्यास करणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर आपण संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोनाचा थोडक्यात विचार करू. कारण समाजशास्त्रातला एक प्रमुख दृष्टिकोन महत्त्वाचा दृष्टिकोन म्हणून या दृष्टिकोनाकडे आपण पाहू शकतो. या दृष्टिकोनाची व्याख्या करत असताना अशी केली जाते की सामान्यपणे समाज परस्पर संबंधित व परस्परावलंबी असलेल्या अनेक भागांची एक संरचना किंवा व्यवस्था असून हे परस्पर संबंधित भाग समाजाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी विविध कार्य पार पाडतात. त्यामुळे समाजाची व्यवस्था टिकून राहते असा सांगणारा समाजशास्त्रीय अभ्यासातून स्पष्ट होणारा दृष्टिकोन म्हणजे संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोन. या दृष्टिकोनाच्या शब्दाची जर तुम्ही फोड केली या दृष्टिकोनाचे शब्द जर बघितले संरचनात्मक रचना स्ट्रक्चर एखादी वस्तू अनेक घटकांनी मिळून बनलेली असते. प्रकार्य म्हणजे कार्य आणि त्याच वस्तूच्या माध्यमातून एखादं कार्य पार पडलं जातं. तीच अवस्था समाज जीवनासाठी महत्त्वाची आहे. कारण समाजातले अनेक घटक आहेत. व्यक्ती असेल, समूह असेल, संस्था असतील, नियम असतील. हे परस्पर संबंधित घटक जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला सामाजिक व्यवस्था निर्माण होते. त्याला आपण काय म्हणतो समाज रचना निर्माण झाली. केवळ समाज रचना निर्माण होऊन समाज जीवन चालतं का तर नाही. व्यक्तीने वर्तन करणं गरजेचं आहे. व्यक्तींच्या वर्तनाला सामाजिक संस्थेनं सहकार्य करणं गरजेचं आहे. सामाजिक संस्था समूहांच्या परस्पर समन्वयातून समाज जीवन चालणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच व्यक्ती, समूह, संस्था, नियम हे एकत्रित केल्यानंतर समाज रचना बनते. याला आपण संरचना म्हणू शकतो. आणि ह्या व्यवस्था एकत्रित येऊन समाजाचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी विविध कार्य पार पाडतात. याला आपण प्रकार्य म्हणू शकतो. म्हणजे समाजातले विविध घटक एकत्रित येणं त्याला संरचनात्मक म्हणू शकतो. त्या विविध घटकाच्या माध्यमातून समाजाच्या अस्तित्वासाठी एखादं कार्य पार पडत असेल कार्य पार पाडलं जाऊन सामाजिक व्यवस्था टिकवणं याला आपण प्रकार्यात्मक म्हणू शकतो. याकडे समाजशास्त्रज्ञ संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोनातून पाहतात. म्हणून या दृष्टिकोनाला आपण संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोन म्हणू शकतो. या दृष्टिकोनाची विल्यम स्कॉट याने एक व्याख्या केलेली आहे. त्याने सांगितले की
समाजाची संरचना व त्या संघटनेच्या भागातील प्रकार्यात्मक या संदर्भात सामाजिक घटनांचे विश्लेषण करण्याची जी शास्त्रीय पद्धत आहे, सैद्धांतिक चौकट आहे किंवा एखादी मांडणी आहे, त्याला संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोन म्हटलं जातं. त्याने सांगितलं की समाजाची जी रचना आहे आणि समाजाची एकूण संघटना आहे, या रचना आणि संघटनेतले जे घटक आहेत, मी सांगितलं तसं व्यक्ती, समूह, संस्था, नियम, या सर्व घटकातले जे संबंध आहेत, प्रकार्यात्मक संबंध, व्यक्तीचं वर्तन संस्थेनुसार होतं, व्यक्तींचं वर्तन धर्मानुसार होतं, व्यक्तीच्या वर्तनातून समाज जीवन टिकून राहतं, याला प्रकार्यात्मक व्यवस्था म्हणू शकतो. या संदर्भात म्हणजे समाजाची एकूण चौकट व्यवस्था आणि समाजातल्या विविध घटकांचं कार्य यांच्या या व्यवस्था, या गोष्टींच्या घटनांचं विश्लेषण करण्याची जी शास्त्रीय चौकट आहे, पद्धत आहे, त्याला आपण संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोन म्हणू शकतो. त्यामुळे विल्यम स्कॉट यांनी केलेली व्याख्या आपण अभ्यासली. या प्रकरणात आपण ऑगस्ट कॉम्त आणि डॉक्टर एम.एन. श्रीनिवास यांच्या संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोनांचा आपण आढावा घेणार आहोत. तर संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोनांचा आढावा घेत असताना, अभ्यास करत असताना आपण जे दोन शास्त्रज्ञ अभ्यासणार आहोत, त्यातले पहिले शास्त्रज्ञ ऑगस्ट कॉम्त, त्यांचा संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोन आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ऑगस्ट कॉम्त यांची ओळख आपण पहिल्या सेमिस्टरमध्ये करून घेतलेली आहेत. त्यांना आपण समाजशास्त्राचे जनक म्हणतो. ज्यांनी 1838-19 लिहिलेला जो पॉझिटिव्ह फिलॉसॉफी नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथात त्यांनी समाज जीवनाचं चिंतन करण्यासाठी, समाज जीवनाचा अभ्यास करण्यासाठी, समाजातल्या सामाजिक संस्था, समूह, संघटना, कार्यपद्धती, सगळ्या व्यवस्थांचा अभ्यास करण्यासाठी एक वेगळं शास्त्र असावं असा विचार मांडला आणि तो पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या ग्रंथाच्या माध्यमातून मांडला. म्हणून ऑगस्ट कॉम्त त्यांना समाजशास्त्राचे जनक म्हटलं जातं. आणि ऑगस्ट कॉम्त त्यांनी केवळ सामाजिक जीवनाचा अभ्यास केला पाहिजे हा विचारच मांडला नाही, तर सामाजिक जीवनाच्या अभ्यासासाठी त्यांनी काही अभ्यासविषय दिले. कारण कोणतंही शास्त्र निर्माण होतं आणि विकसित होतं त्यावेळेला त्या शास्त्रानं कोणत्या घटकाचा किंवा कोणत्या विविध बाबींचा किंवा पैलूंचा अभ्यास करायचा हे निश्चित करावं लागतं. तर तो अभ्यास विषयाला आपण शास्त्र म्हणू शकतो. तर समाजशास्त्र निर्माण झालं, उदयाला आलं, त्यानंतर समाजशास्त्रानं काही काही गोष्टी अभ्यासायचं हे अनेक शास्त्रज्ञांनी आपल्या अभ्यासातून सांगितलं. तर ऑगस्ट कॉम्त त्यांनी या शास्त्राचा अभ्यास करत असताना त्यांनी काही अभ्यासविषय दिले. त्यातले प्रमुख अभ्यासविषय म्हणून आपण सामाजिक स्थितीशास्त्र, सामाजिक गतिशास्त्र या अभ्यासविषयाचा आपण विचार करू शकतो. तर सामाजिक स्थितीशास्त्र आणि सामाजिक गतिशास्त्रात त्यांनी प्रामुख्याने संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोन सांगितलेला आहे आणि सामाजिक गतिशास्त्रात त्यांनी उत्क्रांतीवादी दृष्टिकोनाचं मूळ सांगितलेलं आहे. परंतु ऑगस्ट कॉम्त त्यांनी सामाजिक स्थितीशास्त्र, समाजाची स्थिर अवस्था, सामाजिक व्यवस्था, सामाजिक रचना, समाजाचं कार्य, हे सगळ्या या गोष्टी सामाजिक स्थितीशास्त्रात त्यांनी एकत्रित केल्या. सामाजिक स्थितीशास्त्राच्या माध्यमातून त्यांनी प्रकार्यात्मक दृष्टिकोन, संरचनात्मक दृष्टिकोन सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे याला आपण ऑगस्ट कॉम्तचा संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोन आपण म्हणू शकतो. मग त्यांनी त्यांच्या अभ्यासाच्या माध्यमातून संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोनाचं विवेचन कसं केलेलं आहे, विश्लेषण कसं केलेलं आहे, त्याचा विचार आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत, त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यांनी उपयोजित समाजशास्त्र हा ऑगस्ट कॉम्तचा संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोनाचं विश्लेषण करण्यासाठीचा एक मुद्दा आहे. पहिला मुद्दा आहे उपयोजित समाजशास्त्र. ऑगस्ट कॉम्तनी पहिल्यापासून समाजशास्त्राच्या उदयापासून त्यांनी असा आग्रह धरलेला होता की समाजशास्त्र हे शास्त्र समाज जीवनाच्या अभ्यासातलं महत्त्वाचं शास्त्र आहे, प्रमुख सामाजिक शास्त्र आहे. पण ते केवळ समाजाचा अभ्यास करून सिद्धांत मांडणारं शास्त्र राहू नये, केवळ शुद्ध शास्त्र ते राहू नये. जी शास्त्र केवळ समाज जीवनाचा अभ्यास करून सिद्धांत मांडतात, कल्पना मांडतात, मूलभूत संकल्पना निर्माण करतात,
त्याला आपण शुद्ध शास्त्र म्हणू शकतो, सैद्धांतिक शास्त्र म्हणू शकतो. परंतु ऑगस्ट कॉम्टने असा विचार मांडला की ते केवळ सैद्धांतिक शास्त्र म्हणून समाजशास्त्र राहू नये, तर ते या शास्त्राचा विकास होत असताना या शास्त्राने समाज जीवनाचा अभ्यास करून सिद्धांत मांडावे, त्याचबरोबर त्या सिद्धांताच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी परिणामकारक ठरतील असे उपाय योजना देखील सांगाव्या. त्याला उपयोजन म्हणू शकतो, उपयोजित म्हणू शकतो, व्यावहारिक त्याचा उपयोग म्हणू शकतो. त्यामुळे समाजशास्त्र हे उपयोजित असावं, व्यावहारिक असावं असा विचार मांडला. आणि त्या विचारातून त्यांनी सामाजिक व्यवस्था, स्थिरता, सामाजिक रचना या समाजव्यवस्थेत संतुलन निर्माण होऊन समाजव्यवस्था टिकून राहते आणि त्यातून परस्पर संबंधित सामाजिक व्यवस्था टिकून राहते असा विचार मांडला. आणि तो विचार त्यांनी सामाजिक स्थितीशास्त्रात मांडला. सामाजिक स्थितीशास्त्र काय सांगतं, तर सामाजिक व्यवस्था रचना परस्पर संबंधित आहेत, त्या स्थिर असतात, ज्याच्या माध्यमातून समाजाचं विविध कार्य पार पाडलं जातं. त्यामुळे हा विचार त्यांनी सामाजिक स्थितीशास्त्रात मांडला. त्यामुळे उपयोजित समाजशास्त्राचा त्यांचा जो विचार आहे, तो विचार हा संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोनाला सहकार्य करणारा ठरतो. का त्यांनी समाजाकडे संरचनात्मक आणि प्रकार्यात्मक दृष्टिकोनातून पाहिला आणि समाजशास्त्राचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करण्यासाठी हा दृष्टिकोन, हा विचार त्यांनी आपल्या माध्यमातून मांडला. त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनाचा दृष्टिकोनाचा मुद्दा पटवून देण्यासाठी उपयोजित समाजशास्त्र हा मुद्दा आपण अभ्यासला. तर त्यांनी दुसरा एक मुद्दा सांगितला की नैसर्गिक सुसंवाद. निसर्गातल्या गोष्टी आणि समाज जीवन याचं तुलना करून त्यांनी हा नैसर्गिक सुसंवाद हा विचार, ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. त्याने सांगितलं की समाजव्यवस्था आणि त्यातील विविध घटका लक्षात ठेवायचं. समाजव्यवस्था म्हणजे काय, व्यक्ती, समूह, संस्था, नियमने या सर्व व्यवस्थेला आपण समाजव्यवस्था म्हणू शकतो. त्यामुळे यातले जे विविध घटक आहेत त्यांच्यात एक प्रकारचा सुसंवाद निर्माण झालेला असतो. समाजातले घटक हे परस्पर संबंधी असतात, परस्परापासून अलग राहू शकत नाहीत, निर्माण झालेला असतो. आणि त्यांनी त्याची तुलना निसर्गाशी केलेली आहे. ते म्हणतात की ज्याप्रमाणे निसर्गातील सगळी व्यवस्था परस्पर संबंधित असते, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, ऋतुचक्र, हवामान, ऊन, वारा, पाऊस, कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. आपण STTमध्ये कारण कार्य संबंध अभ्यासलेले आहेत. निसर्गातली घटना कोणतंही कार्य, कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही. तीच अवस्था समाजात आहे की समाजातली कोणतीही घटना, कोणतेही कार्य कारणाशिवाय घडत नाही. कारण कुठं आहे, तर समाज रचनेत आहे, समाज व्यवस्थेत आहे. आणि या कारणातून कार्य काय घडतं, तर पुढं काय असेल, व्यक्तिमधील सामाजिक संबंध असतील, संस्थेतला बदल असेल, समाजव्यवस्थेचा विकास असेल. म्हणून त्याने सांगितलं की निसर्गातली सगळी व्यवस्था जशी परस्पर संबंधी असते, त्याच पद्धतीने समाजातील सर्व घटक परस्पराशी संबंधित असतात. म्हणजेच संरचना त्यांची निश्चित असते. त्या निश्चित संरचनेच्या माध्यमातून ते विविध कार्य पार पाडतात. त्यातून समाज रचना नेहमी स्थिर, समाजाच्या अस्तित्व टिकवून ठेवणारी बनते. हा त्यांचा विचार हा संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. हा विचार मांडण्यासाठी त्यांनी नैसर्गिक सुसंवाद याचा आधार घेतलेला दिसून येतो. तिसरा त्यांनी मुद्दा मांडलेला आहे की सावयववाद, सावयववाद आपण म्हणू शकतो. त्यांनी असं सांगितलं की प्रामुख्याने कॉम्टनी जो संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोन जो सांगितलेला आहे सामाजिक स्थितीशास्त्र या माध्यमातून, तो प्रामुख्याने कॉम्टचा सावयववाद म्हणूनच ओळखला जातो. कॉम्टनी ज्या पद्धतीने निसर्गातली व्यवस्था आणि सामाजिक व्यवस्थेची तुलना केली, त्याच पद्धतीने त्यांनी सावयववाद म्हणजे मानवी शरीरात असलेले अवयव आणि समाज जीवन याची परस्पराशी तुलना केलेली आहे. त्यांनी मानवी समाजास एखाद्या शरीराच्या अवयवाप्रमाणे मांडलेले आहे. शरीर एक व्यवस्था म्हणून शरीरातले सर्व घटक परस्पर संबंधातून ज्या पद्धतीने कार्य पार पाडतात, त्याच पद्धतीने समाजातील प्रत्येक व्यक्ती, संस्था, संघटना, समूह, नियमने हे परस्पर समन्वयातून, परस्पर संबंधातून, परस्परावलंबनातून विविध कार्य पार पाडतात. त्यांनी सांगितलं की शरीर विविध अवयवांची एक बनलेली जी साखळे, त्या पद्धतीने शरीराचं अस्तित्व टिकून राहतं. मेंदू, हृदय, हात, पाय सगळे घटक
परस्पर संबंधित आहेत आणि परस्पर संबंधातून ज्या पद्धतीने कार्य पडतात त्याच पद्धतीने समाजातील सर्व व्यक्ती, संस्था, संघटना, समूह, नियमने हे सगळे समाजाचे अवयव, त्याला समाजाचे अवयव म्हटलेलं आहे, समाजाचे घटक त्यांनी म्हटलेलं आहे, ते परस्पर संबंधित कार्य पार पडतात. त्यातून समाज व्यवस्थेचं अस्तित्व टिकून राहतं. हा दृष्टिकोन ऑगस्ट कॉमने सांगितलेला आहे. त्यामुळे त्यांना ऑगस्ट कॉमचा संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोन आणि त्यांचा सावयववाद म्हणून हा दृष्टिकोन ओळखला जातो. त्याचबरोबर त्यांनी सामाजिक संस्थांची काही प्रकार्य सांगितलेत, काही कार्य सांगितलेत, ज्याच्या माध्यमातून त्यांनी संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोन स्पष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याने सांगितले की समाजातल्या जशा विविध घटकांच्या परस्पर समन्वयातून सामाजिक रचना निर्माण होते. ही सामाजिक रचना कशाच्या माध्यमातून टिकून राहते किंवा सामाजिक व्यवस्था कोणत्या घटकांच्या माध्यमातून टिकून राहते, तर त्यांनी सांगितले विविध सामाजिक संस्थांचे विविध कार्य पार पडतात. त्याच्या माध्यमातून समाज रचनेचे घटक टिकून राहतात, समाजाचं अस्तित्व टिकून राहतं. विविध संस्था विविध कार्य पार पाडतात, त्यातून समाजाचं अस्तित्व टिकून राहतं. समाजात अनेक संस्था आहेत, कुटुंब संस्था आहे, धर्मसंस्था आहे, अर्थसंस्था आहे, राज्यसंस्था आहे, भाषा आहे, स्त्री विभाजन, अशा अनेक संस्थांचा उल्लेख कॉम्पनी केलेला आहे. आणि त्यांच्यामध्ये समाज केवळ व्यक्तींचा बनत नाही, तर तो विविध समूहांचा, त्यात विविध समूहात कुटुंब असेल, धर्म असेल, अर्थ असेल, राज्यसंस्था असेल, अशा अनेक विविध समूहांचा तो मिळून बनतो. अशा विविध समूहातून समुदाय विकसित होतो. आपण कुटुंबाचं उदाहरण घेतलं तर कुटुंब हा लहान समुदाय आहे. अनेक कुटुंब एकत्र आल्यानंतर विशाल समुदाय निर्माण होतो. त्यातून गाव बनतं, त्यातून शहर बनतं, त्यातून राज्य बनतं, त्यातून राष्ट्र बनतं. म्हणजेच कुटुंबातून समुदाय, समुदायातून समाज आणि राष्ट्र विकसित होतं. आणि या सर्व व्यवस्था परस्पर संबंधित असतात. कोणतंही कुटुंब विकसित होतं समाजात राहून, गावात राहून, राष्ट्रात राहून. त्यामुळे कुटुंबातून समुदाय, समुदायातून राज्य, राष्ट्र विकसित होतं. या सर्व गोष्टी कुटुंब, समुदाय, राज्य, राष्ट्र ह्या परस्पर संबंधित आहेत. हीच अवस्था धर्माच्या बाबतीत आहे, हीच अवस्था भाषेच्या बाबतीत. आपण आपल्या भारतातल्या भाषांचा जर विकास केला तर प्रचंड अनेक भाषा आहेत. त्या प्रत्येक भाषेचा परस्पराशी समन्वय साहित्याच्या माध्यमातून, धर्मग्रंथाच्या माध्यमातून, अनेक गोष्टीच्या माध्यमातून हीच अवस्था धर्मव्यवस्थेची आहे, हीच अवस्था श्रमविभाजनाची अवस्था आहे. त्यामुळे भाषेचा विकास असेल, धार्मिक व्यवस्था असेल, परस्पराबद्दल निर्माण झालेली आत्मीयता असेल किंवा समाजाचे विविध कार्य पार पाडण्यासाठी विविध व्यक्तींच्या माध्यमातून केलं जाणारं श्रमविभाजन असेल, विविध कार्य असेल, डॉक्टरांचं कर्तव्य पार पाडतील, शिक्षकांचं कर्तव्य पार पाडतील, विद्यार्थ्यांचं कर्तव्य पार पाडतील. विविध सामाजिक संस्था त्यांचं कार्य याच्या माध्यमातून समाज रचना टिकून राहते, विकसित होते. हा दृष्टिकोन त्यांनी सांगितलेल्या या दृष्टिकोनाला आपण ऑगस्ट कॉमचा संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोन आपण म्हणू शकतो. सामाजिक संस्थांच्या विविध कार्याच्या माध्यमातून समाज व्यवस्था कशी टिकून राहते हे सांगणारा त्यांचा विचार खऱ्या अर्थाने संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोन स्पष्ट करू शकतो. आपण या ठिकाणी एकाच टॉपिकमध्ये ऑगस्ट कॉमचा संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोन आपण समजून घेतलेला आहे. ऑगस्ट कॉमनी सांगितलेलं जो संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोन स्पष्ट होण्यासाठी आपण उपयोजित समाजशास्त्र, नैसर्गिक सुसंवाद, सावयववाद आणि सामाजिक संस्थांची कार्य या उपघटकांचा आपण विचार केला. आपण BA भाग 1 सेमिस्टर 2 त्याचा पेपरचं नाव आहे उपयोजित समाजशास्त्र. त्यातला आपण पहिला टॉपिक सुरू केलेला आहे. पहिला टॉपिकचं नाव आहे समाजशास्त्रासंबंधीचे सैद्धांतिक दृष्टिकोन. यात आपण संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोनात ऑगस्ट कॉमचा विचार या ठिकाणी आपण विचारात घेतला. आपण या ठिकाणी लेक्चर थांबवतोय. हे व्हिडिओ पाठवल्यानंतर प्रत्येकाने व्हिडिओ पहा आणि याच्या माध्यमातून आपला अभ्यास करायला सुरुवात करा. आपण थांबतोय. थँक्यू, धन्यवाद.